श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जवळ येत आहे। हा तोच दिवस ज्या दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला। पण या दिवसानिमित्त आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा असते की या काळात स्वामींची काहीतरी सेवा करावी, त्यांची कृपा संपादन करावी। परंतु अनेकदा मनामध्ये भीती असते, शंका असते की माझ्याकडे वेळच नाही, मला कडक नियम अटी पाळणं जमेल का, किंवा माझ्याकडून सेवेत काही चूक तर होणार नाही ना। बरेच जण नवीन असतात या सेवेमध्ये, बरेच नियम अटी आहेत हे त्यांनी ऐकलेलं असतं। तर या जर माझ्याकडून गोष्टी नाही केल्या गेल्या तर स्वामी रागावतील का, चिडतील का, किंवा त्या सेवेमध्ये माझ्याकडून मोठं पाप होईल का। तुमच्याही मनात जर असेच प्रश्न असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज आपण पाहणार आहोत स्वामींची कोणतीही अट नसलेली सर्वात सोपी पण अत्यंत प्रभावी सेवा, ज्या सेवेला कडक सोहळ्या ओळ्याची गरज नाही ना विशिष्ट जागेची। ही सेवा कोणती, ती कशी करावी हे आपण जाणून घेऊया। नामस्मरण म्हणजे सर्वात सोपी सेवा। स्वामी महाराजांना कोणत्याही डामडौलापेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय आहे आणि हा भाव व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण। नामस्मरण हीच खरी सर्वात मोठी आणि श्रेष्ठ सेवा आहे। या सेवेसाठी तुम्हाला पहाटे उठून आंघोळ करून सोवळे नेसून तासनतास बसण्याची आवश्यकता नाही। तुमच्या मनातील स्वामींबद्दलचे प्रेम आणि श्रद्धा हीच या सेवेची मुख्य अट आहे। तुमच्या दैनंदिन जीवनातील सर्व कामे सांभाळून तुम्ही ही सेवा करू शकता। एखादा भक्त काम करताना, चालताना, काहीही करत असताना ही सेवा करू शकत असतो। घरातील सर्व काम करत करत, ऑफिसमध्ये असता, प्रवासात असता किंवा चालत असा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे नामस्मरण करू शकता। यासाठी विशिष्ट आसन किंवा जागेची गरज नाही। तुमचं मन हे स्वामींचं आसन आहे। आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण कसं करायचं। स्वामी समर्थांचा सर्वात शक्तिशाली आणि मूळ मंत्र आहे हा। जमेल तितक्या वेळा, यासाठी संख्येचं बंधन नाही की तुम्ही 108 वेळाच केला पाहिजे किंवा ठराविक माळाच ओढल्या पाहिजे। दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामींची आठवण येईल तेव्हा तेव्हा हा जप मनातल्या मनात सुरू ठेवा। तुमच्या मनात शंका असेल की माळ हातामध्ये असणं गरजेचं आहे का, तर नाही। जपमाळ हे केवळ एकाग्रतेचे साधन आहे। जर तुमची वृत्ती स्वामी चरणी लागलेली असेल तर केवळ स्वामींचं नाव ओठांवर असणं हे माळेपेक्षाही श्रेष्ठ आहे। ही माहिती पूर्णपणे तुम्हाला स्वामी चरित्रावर आधारित सांगितलेली आहे। स्वामी समर्थांनी स्वतः आपल्या भक्तांना नामस्मरणाचा मार्ग दाखवला आहे। त्यांनी कधीही भक्तांवर कठीण कर्मकांडाचं ओझं टाकलं नाही। त्यांनी नेहमी भावाला महत्त्व दिलेलं आहे। जसे संत तुकाराम महाराज म्हणतात, नामाचा प्रखर प्रताप विलक्षण। नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते कर्माची बंधने तोडून टाकतं। तर या पुण्यतिथीला जर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जप केला तर तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील। श्री स्वामी समर्थ।